शेतकरी बंधूंनो, पीक पाणीच्या सुरुवातीला आपण जाणार आहोत सांगली जिल्ह्यातल्या गोटखिंडीला। इथल्या गोटखिंडी पॅटर्नची सध्या राज्यात चर्चा सुरू आहे, कारण या पॅटर्नमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलंय। शेतामध्ये भाजीपाल्याचं आंतरपीक घेऊन गोटखिंडीच्या सर्जेराव पाटलांनी आंतरपिकाचा एक नवा पॅटर्न डेव्हलप केलाय। आधुनिक तंत्रज्ञानाला नियोजनाची जोड दिली तर शेती किती फायदेशीर होऊ शकते हे सर्जेराव पाटील या प्रयोगशील शेतकऱ्यांना दाखवून दिलंय। हा आहे भाजीपाल्याचा गोटखिंडी पॅटर्न। केळीच्या पिकात मिरची, फ्लॉवर, कोबी आणि बीट ही आंतरपिकं घेण्यात आली आहेत। या आंतरपीक भाजीपाला पॅटर्नचे प्रणेते आहेत सांगली जिल्ह्यातील गोटखिंडीचे रहिवासी असलेले सर्जेराव पाटील। पाटील यांनी आपल्या 7 एकर शेतात केळीची लागवड केली असून त्यामध्ये त्यांनी भाजीपाला आणि फुलांचं आंतरपीक घेतलंय। केळीची पूर्ण वाढ होईपर्यंत तेही पिकं घेतात। पाटील आंतरपीक घेताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात। पॉलिथिन पेपरचा वापर आणि ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची बचत केली जाते। वीज नसतानाही पिकाला शेततळ्यातील पाणी देण्याची व्यवस्था त्यांनी केली आहे। इरिगेशनचं तुम्हाला सांगतो, हे जर हेरवालचं घेतलं त्याला तळे काढलं छोटंसं 1 लाख लिटरचं, त्यावेळी इंजिननं पाणी पाजायची व्यवस्था केली। STP बसवला आहे, त्याच्यावर इंजिन आहे, विहिरीत एक मोटर बसवल्या। ह्या सगळ्या गोष्टीचं पाण्यावर मात करीत ह्या आत्तापर्यंत आणि ह्या पिकांची भाजीपाल्याच्या पिकावर हे जमिनीचं कर्ज वगैरे सगळं फेडत पडत इथपर्यंत आलो। भाजीपाल्याच्या आंतरपिकातून पाटील यांना चांगलं उत्पन्न मिळतं आणि त्यातूनच ते केळी लागवडीचा खर्च भागवतात। त्यामुळे केळीच्या उत्पादनातून मिळणारं उत्पन्न हे पाटील यांच्यासाठी निव्वळ नफा असतो। पाटील हे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं भाजीपाल्याची लागवड करतात। बाजारात भाजीपाल्याचे दर पाहून पिकाची निवड करतात आणि वेळ प्रसंगी त्याची अतिरिक्त लागवडही केली जाते। पाटील यांचा शेतीवर वर्षाला 7 लाख रुपयापर्यंत खर्च होतो। हा खर्च वजा जाता त्यांना वर्षाकाठी 12 ते 15 लाखांची कमाई होते। 2 एकरामध्ये आंतरपिकाची बाजू अशी झाली की साधारण मला वाटतं 1 लाख रुपये त्याच्यातनं मिळाले आम्हाला। 1 लाख रुपये मिळाले तर आम्हाला साधारण 50 ते 60 हजार रुपये खर्च, 40 हजार रुपये ह्या केळीसाठी वापरायला मिळाले। आता मिरचीतनं 5-50 हजार रुपये जर समजा 1 लाख रुपये मिळाले ह्याच्यातनं, तर 5-50 हजार रुपये खर्चाला त्याच्या जाणार, 5-50 हजार रुपये केळीच्या लागवडीला। म्हणजे 2 नगदी पिकं हे आंतरपिकं घेतल्यामुळं या केळीच्या पिकाचं पुढे तरी पैसे आम्हाला काहीतरी 4 रुपये या शेतकरी कुटुंबाला कमीत कमी मिळतील। शेतकरी सर्जेराव पाटील यांना 2 मुलं असून सर्व पाटील कुटुंब शेतात राबतं। त्यांचा मोठा मुलगा संजयनं तर बँकेतली नोकरी सोडून शेतीला वाहून घेतलाय। नियोजनबद्ध पद्धतीनं बाजाराचा अंदाज घेऊन शेती केल्यास शेती फायदेशीर ठरू शकते हे सर्जेराव पाटील यांनी दाखवून दिलंय। त्यांचा आदर्श राज्यातील इतर शेतकऱ्यांनी घेण्याची गरज आहे। रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। तुरीचे भाव गगनाला भिडल्याने केंद्र आणि राज्य सरकार चांगलाच अडचणीत आलं होतं। या पार्श्वभूमीवर तुरीचं उत्पादन वाढवण्याकरता सरकारनं कृषी विभागामार्फत यंदा विशेष प्रयत्न केले। धुळे जिल्ह्यात यावर्षी कृषी विभागानं राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केली। त्यामुळे यंदा जिल्ह्यात 30 ते 40% तुरीच्या उत्पादनात वाढ होणार आहे। गेल्या वर्षी तुरीचे दर आकाशाला भिडले होते, त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारची कोंडी झाली। तुरीचे दर नियंत्रणात आणण्याकरता सरकारला कठोर पावलं उचलावी लागली। या पार्श्वभूमीवर तुरीचं उत्पादन वाढवण्याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले। यंदा कृषी विभागानं राज्यात पहिल्यांदाच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत तुरीच्या वाणाचे प्रयोग केलेत। धुळे जिल्ह्यातही या प्रयोगाअंतर्गत 200 हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे। हा प्रयोग जिल्ह्यात यशस्वी झालाय। शेतकऱ्यांना या तुरीचं विक्रमी उत्पन्न मिळणार आहे। या वाणाची प्रतिकारशक्ती अधिक असल्यानं मर आणि वांज रोगाला प्रतिकार क्षमता अधिक आहे। यंदा 35 ते 40% अधिक उत्पादन होणार आहे। धुळे जिल्ह्यामध्ये 200 हेक्टरवर तूर पिकीचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आले। त्यामध्ये आंध्र प्रदेश ICRISATने विकसित केलेली पहिल्यांदा संकरित तूर ICPS 47 हिचे धुळे तालुक्यात 50 हेक्टरचे पीक प्रात्यक्षिक घेतले जात आहेत। या 50 हेक्टर तूर प्रात्यक्षिकचा उद्देश एक, तूर पिकाची उत्पादकता वाढावी, तुरीखाली येणारे क्षेत्र वाढावे आणि उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पन्न घेऊन शेतकऱ्यांचा आर्थिक विकास कसा होईल त्या दृष्टिकोनातून नियमित कापूस पिकापासून सुद्धा शेतकऱ्यांना परावृत्त करणे हा उद्देश आहे। तुरीचे हेक्टरी 12 ते 13 क्विंटल उत्पादन होतं। साधारणतः त्यासाठी हेक्टरी 11 ते 12 हजार रुपये खर्च होतो। लागवडीचा खर्च वजा जाता शेतकऱ्याला सरासरी 50 हजारांपेक्षा जास्त उत्पन्न मिळतं। तुरीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाची मदतही मिळत असल्यानं लागवडीचा खर्च कमी झालाय। तुरीचा हा प्रयोग धुळे जिल्ह्यात यशस्वी झाल्याचं चित्र आहे। त्यातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळणार आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे।
काही महिन्यांपूर्वी तुरीचा भाव 200 रुपये किलोला पोहोचला. याहीपेक्षा जास्त काही ठिकाणी तूर विकल्या गेली. सर्वसामान्यांच्या ताटातून तुरीचं वरण, तुरीची डाळ गायबच झाली होती. सध्या मात्र तूर डाळीचे भाव कमालीचे गडगडले. शेतकऱ्याला हमी भावापेक्षाही कमी दर मिळू लागला. गेल्या वर्षी तुरीला चांगला भाव आला, त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात तूर पेरली. त्यात पाऊस काळही चांगला झाला, त्यामुळे तुरीचं पीक जोमात आलं. परिणामी सध्या बाजारात तुरीची आवक वाढली. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हमी भावापेक्षा कमी भाव तुरीला मिळतोय. तुरीचे किरकोळ बाजारातले दर गडगडणार आहेत. तुरीच्या बाजाराकरता देशात प्रसिद्ध असलेल्या लातूरच्या मार्केटला सध्या रोज 1000 क्विंटल तुरीची आवक होती. शेतकऱ्यांना कमीत कमी 5200 रुपये ते जास्तीत जास्त 5700 रुपये प्रति क्विंटल तुरीला भाव मिळतो. एकूणच तुरीचं उत्पादन जास्त झाल्यानं याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. बाजारात तुरी आणि तुरीचा भाव शेतकऱ्याला मारी अशी परिस्थिती झालेली आहे. मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांना तुरी 4 पैसे मिळाले, यावर्षी मात्र तुरीनं शेतकऱ्याला दगा दिलाय. मात्र लवकरात लवकर स्थानिक बाजारपेठेत सर्वसामान्याला तूरडाळ स्वस्तात मिळावी अशी अपेक्षा आहे. पुढच्या बातमीकडे वळूयात. जाऊयात पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरला. कोल्हापूरचा गूळ हा अख्ख्या देशात प्रसिद्ध. या बाजारपेठेमध्ये कोट्यवधी रुपयांची रोजची गुलाची उलाढाल आहे. मात्र गूळ उत्पादक शेतकरी आणि गुऱ्हाळघर मालक यांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागला. अशातच आता नोटबंदीमुळे गूळ उत्पादकांसमोर संकटाची नवी मालिका उभी राहिली आहे. गुऱ्हाळ चालवायचं कसं असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकलाय. कोल्हापूरचा गूळ चव, गुणवत्ता आणि आकर्षक रंगासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच इथल्या गुळाला देशभरातून मोठी मागणी असते. आधीच अडचणीत असलेला हा गूळ उत्पादन व्यवसाय नोटाबंदीमुळे चांगलाच अडचणीत आलाय. गुऱ्हाळघर चालवण्यासाठी गुऱ्हाळ मालकाला दररोज रोकड आवश्यक असते. एका गुऱ्हाळाचा रोजचा खर्च साधारणतः 5000च्या आसपास असतो. मात्र आजच्या घडीला ग्रामीण भागात प्रचंड चलन तुटवडा असल्यामुळे गुऱ्हाळ मालक हैराण झालेत. त्यांना गुऱ्हाळ चालवणं कठीण झालंय. आता पैसे मिळवण्यासाठी 2000 रुपये बँकेत येते. 2000 काय दिवस म्हणजे 25-30 लोकांचा जो दैनंदिन व्यवहार आहे तो काय त्याच्यावर पूर्ण होत नाही. ट्रॅक्टर तेल किंवा डिझेल किंवा इथे लागणारे इतर मटेरियल किंवा मेंटेनन्स गुऱ्हाळाचा झाला तर त्याची फारच अडचण यायला लागली. खरं तर गूळ उत्पादक शेतकरी आणि गुऱ्हाळ मालक गेल्या अनेक वर्षांपासून अडचणीत आहे. कधी ऊसाला भाव नाही तर कधी गुळाला भाव नाही. या समस्येतून गूळ उत्पादक शेतकरी जात असताना नोटाबंदीचा मोठा फटका या व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे हा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आलाय. एका गुऱ्हाळ घराच्या खर्चावर नजर टाकल्यास एका गुऱ्हाळ घरावर 25हून अधिक कामगार काम करतात. कामगारांना रोज मजुरीपोटी 4000 रुपये द्यावे लागतात. गूळ पॅकिंगसाठी बॉक्स खरेदी करावे लागतात. पॅकिंग बॉक्ससाठी 900 रुपये खर्च येतो. गूळ वाहतुकीसाठी 700 रुपये खर्च येतो. दररोजचा इतर खर्च 1000 रुपये असतो. गुऱ्हाळ घराचा रोजचा हा खर्च लक्षात घेता गुऱ्हाळ घर मालकाला दररोज ATM मधून केवळ 1000 रुपये ते 2000 रुपये उपलब्ध होतात. त्यामुळे हा व्यवसाय आता हात उसने पैसे घेऊन चालवण्याची वेळ आली आहे. 1 महिना आज नाही उद्या या परिस्थितीत सुधारणा होईल अशा अपेक्षेनं इकडे उदारवसनवारी करून जुन्या आपल्या पतीवर व्यवसाय ढकलत नेण्याचा प्रयत्न केला आहे. पण अत्यंत आजच्या घडीला मोठ्या समस्येला तोंड देतच आम्ही हे शेवटच्या घरंगळ्या खात आहे. गुऱ्हाळाचा जो व्यवसाय आहे जो स्पीडनं चालायला पाहिजे, 4 रात्री म्हणजे 4 आज्ञे 5 आज्ञांनी चालायला पाहिजे, त्या स्पीडनं चालत नाही. आणि कामगारांचा सुद्धा व्यवसाय म्हणजे त्यांची मजूर जी असते ते कंत्राट बेसवर असते. म्हणजे किती आज्ञा निघतात त्याच्यावर असते. आणि इथं आदन कमी निघत असल्यामुळं त्यांच्या मजुरीवर सुद्धा तो परिणाम होत आहे. आणि त्यांचं पोटसुद्धा चालणं ह्या मजुरीमुळं अवघड होणार आहे. गुऱ्हाळ घर मालकांनी नोटाबंदीचं स्वागत करून हा व्यवसाय चालवण्यासाठी चेकचा पर्याय निवडला. मात्र बँकेत चेक भरण्यापासून ते पैसे काढण्यापर्यंत असलेल्या रांगा आणि पैसे काढण्यावर असलेल्या निर्बंधांमुळे गुऱ्हाळ घर चालकांच्या उत्साहावर विरजण पडलंय. गुऱ्हाळ मालकांनी मजुरांना चेकद्वारे मजुरी दिली. मात्र चेक वटवण्यासाठी बँकेत तासनतास रांगेत उभं राहूनही पैसे मिळत नसल्याचं चित्र आहे. 5000चा चेक मागितला होता. पैसे मागत होतो तर 5000 नाही. मालक म्हटले की बाबा असं असं आहे, बँकेचा तुला चेक लिहून देतो. आणि चेक लिहून देतो म्हटल्यानंतर मी बँकेमध्ये गेलो. बँकेमध्ये गेल्यानंतर परिस्थिती अशी झाली की भरपूर लाईन असल्यामुळं माझं इथं हजेरीचंही नुकसान झालं
आणि परत चेकनं मला पैसेही मिळाले नाहीत. परत दुसऱ्या दिवशी गेलो. दुसऱ्या दिवशीसुद्धा माझी परिस्थिती अशी झाली की दुसऱ्या दिवशी मला पैसे मिळाले नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यात 200हून अधिक गुऱ्हाळघरं आहेत. यंदा त्यातील मोजकीच गुऱ्हाळघरं सुरू झाली आहेत. एकतर गुळाचे दर घसरले असून नोटाबंदीमुळे हा व्यवसाय चांगलाच अडचणीत आलाय. यावर तात्काळ उपाययोजना करून गुऱ्हाळघर मालक आणि पर्यायानं गुळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. अन्यथा जेमतेम सुरू असलेली गुऱ्हाळघरं इतिहास जमा होतील. कोल्हापूरहून प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आणि आपल्यासोबत कोल्हापूरहून गुळ उत्पादक शेतकरी उत्तमराव पाटील आहेत. नोटबंदीमुळे कुठल्या कुठल्या अडचणी येतात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. उत्तमरावजी, गुऱ्हाळघरांची नेमकी काय स्थिती आहे? नोटबंदीचा काय फटका बसलाय? मजूर फार सांभाळावे लागतात गुऱ्हाळघराच्या मालकांना, इतरही अनेक अडचणी असतात. काय नेमक्या अडचणींना तुम्ही तोंड देताय सध्या? नाही, पहिलंच जर विचार केला तर ज्या दिवशी नोटबंदी जाहीर केली त्याच्या आधी नुसतेच कारखाने चालू झालेत आणि कारखान्यांच्या स्पीड बघता किंवा उत्पादन कसं घडते लक्षात घेता गुळाचे भाव थोडे थोडे वाढायला चालू झालेत. कारण गुळाच्या भावाचं असं एका वेळी सर्व गुळाचे भाव वाढत नाहीत, थोडे थोडे वाढायला चालू होतात. आणि ज्या दिवशी नोटबंदीचा निर्णय घेतला त्या दुसऱ्या दिवशी गुळाचे भाव 100 रुपयाच्या आसपास खाली आलेत. आम्हाला चालू वर्षी गुळाचे भाव साधारण 4,500 रुपयाच्या आसपास जातील असं अपेक्षित होतं. कारण फॅक्टरींचा दर हे 2700 ते 2800 रुपयाच्या आसपास कोल्हापूर जिल्ह्यात सर्व कारखान्यांचे जाहीर झालेले होते. त्याच्यावर आम्हाला पर क्विंटलला पर टनाला उत्पादन खर्च हा 1200 ते 1300 रुपयाच्या पुढं जमेला धरून आम्हाला 4,500च्या आसपास गुळाचा भाव अपेक्षित होता. पण ह्या नोटबंदीच्या निर्णयामुळं गुळाची मागणी पुढं व्यापाऱ्यांच्या लेवलला घटलेली आहे आणि गुळाची मागणी घटल्यामुळं गुळाचे दर हे साधारण 3500 रुपयाच्या आसपास स्थिर झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं आम्हाला एक 4-5 रुपयाचे जे 500-700 रुपयाचा अपेक्षित दर आहे तो नोटबंदीमुळं आम्हाला कमी मिळायला लागला आहे. दराचं झालं हे. उत्तमरावजी, पंतप्रधान सरकार म्हणते कॅशलेस व्यवहार करा. या सगळ्यामध्ये गुऱ्हाळघर मालकांना जमणार आहे काय हे सगळं? कारण तुमच्याकडे काम करणारा मजूर आहे, इतर सगळ्या गोष्टी आहेत, इंधनाकरता लागणारा पैसा आहे. कसे पैसे उभे करताय? नाही नाही नाही, काही शक्य होणार नाही ते. कारण जे कामगार असतात त्या कामगारांना दररोज किंवा 2 दिवसात एक वेळा त्यांच्या कामाचे पैसे द्यावे लागतात आणि ते पैसे कॅश पेमेंटच द्यावं लागतं. जर का त्यांना चेक स्वरूपात दिलं तर ते चेक वटवायला त्यांना आता रांगेचा विचार केला तर आमच्या साऱ्या ग्रामीण भागात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा आहेत आणि सर्व आम्हा शेतकऱ्यांची खाती जिल्हा मध्यवर्ती बँकेला अटॅच आहेत. आणि आम्ही जर तिथला चेक दिला तर ते चेक घेऊन तो कामगार त्याला 500-700 रुपये 400 रुपये आम्ही चेक देणार आणि तो चेक घेऊन तो कामगार त्या लाईनला गेला तर सकाळी 5-6लाच लाईनला एक नंबर लावलेला असतात. 50,000 ते 1,00,000 बँकेत येतात आणि ते 5 ते 6च्या आसपास जेवढे उपस्थित असतात तेवढ्यानाच फक्त पैसे मिळतात. तो कामगार आमचा थांबतो आणि मागे येतो त्याला पैसे मिळत नाहीत. आणि कॅशलेस म्हणाल तर बाकीचं हा चेक स्वरूपातलं झालं आणि कार्ड पेमेंट किंवा हे पेटीएम वगैरे म्हणाल तर त्याच्यापासून आम्हीच प्रचंड दूर आहे. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे काम करणारा कामगार हा तर पूर्ण अशिक्षित आहे, अडाणी आहे आणि त्याला त्याच्यावर पैसे काढणं हे शक्यच होणार नाही. पण पंतप्रधान म्हणतायत किंवा प्रशासन असं म्हणते थेट ग्रामीण भागापर्यंत हे सगळं आलं पाहिजे, आम्ही तशा सुविधा देतोय. ग्रामीण भागामध्ये ATMच्या व्हॅन्स जात आहेत, वेगवेगळ्या शासकीय योजनांचा हवाला दिला जातोय की होतंय असं सगळं खाली, आम्ही प्रयत्न करतोय. पण तसं काही होतंय का नक्की खाली? तुम्ही स्वतः ही सगळी परिस्थिती फेस करतात. शेतमजूराशी तुमचा रोजचा संबंध आहे. या सगळ्या तुमच्या गुऱ्हाळघरात येणारे हे सगळे शेतमजूर आहेत. काय नेमकी परिस्थिती आहे? जनधनमध्ये या लोकांचे अकाउंट्स नाही आहेत का? आणि मग खरंच असं सगळं शक्य आहे का जे प्रशासन आणि यंत्रणा सांगते ते? किती लवकर हे सगळं होऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? नाही नाही, ग्रामीण भागात तर लवकर म्हणण्यापेक्षा ही गोष्टच शक्य होणार नाही. कारण ग्रामीण भागात हा अशिक्षित किंवा हा या पैशावर व्यवहार करण्याची संख्या जास्त आहे. आमच्याकडे जरी आलं तर कामगार जो आहे तो रोख स्वरूपातलंच पैसे मागतोय. चेक थांबा तुम्हीच आणून द्या. पण आम्ही जर पाळीत थांबायचं म्हटलं तर आता आम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेत 2,000च्या वर रक्कमच मिळत नाही. आता तुम्ही सांगा, जर का नॅशनलाइज बँकेत खाते डायव्हर्ट करा म्हणतात गव्हर्नमेंट, नॅशनलाइज बँकेमध्ये गेला आपण तर आता तिथली लाईन बघितली, त्यांना पैसे द्यायला जर वेळ मिळत नसेल तर ती नवीन खाती कशी उघडणार परत? कारण असं आमची नॅशनल बँकेतनी खाती नाहीतच आहेत
आणि कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँक सक्षम असल्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांची खाती जी आहेत ही जिल्हा मध्यवर्ती बँकेकडेच आहेत आणि मध्यवर्ती बँकेकडे पैसाच येत नाही गव्हर्नमेंटकडनं. उत्तमराव, या सगळ्या रोजच्या दैनंदिन व्यवहारातल्या अडचणी झाल्या, पण मागच्या वर्षीपासूनच साधारण गुऱ्हाळ घराचा जो चालक आहे, जो खरं तर मूळचा शेतकरी आहे, तो परेशान झाला होता. आणि ही जी कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे, गुऱ्हाळ घरांचा जिल्हा, गुळाचा जिल्हा, शाहू महाराजांच्या काळापासून कोल्हापूरचा गुळ अख्ख्या देशात प्रसिद्ध आहे. ही गुऱ्हाळ घरं टिकतील का हा मोठा काळजीचा प्रश्न आहे. आणि नोटबंदीनं त्याला शेवटची जी सुरुंगाची बत्ती आहे ती तर दिली जाणार नाही ना, याची काळजी आम्हा सगळ्यांना आहे. बोलूयात त्यावर एका ब्रेकनंतर. गुळ उत्पादक शेतकरी गुऱ्हाळघराचे मालक उत्तमराव पाटील आपल्याबरोबर आहेत. उत्तमजी, कोल्हापूर जिल्ह्याची ही जी ओळख आहे, गुऱ्हाळघरांचा जिल्हा, मागच्या वर्षी आपण मोठ्या प्रमाणावर बातम्या केल्या होत्या. गुऱ्हाळघर मालकांना अनेक अडचणी आहेत. काय नेमक्या या सगळ्या अडचणी आहेत आणि या सगळ्यातनं ही गुऱ्हाळघरं वाचतील का, हा व्यवसाय टिकेल का पुढे, काय वाटतं आपल्याला? नाही, गुऱ्हाळ घराचा व्यवसाय आणि कोल्हापूर जिल्ह्यातनं गुऱ्हाळ घराचं प्रमाण अनेक 2-4 वर्षात पूर्ण नामशेष होण्याची शक्यता आहे. एक 4-5 वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं कोल्हापूर जिल्ह्यात, तर 5-6 वर्षापूर्वी साधारण 1000 ते 1200च्या आसपास गुऱ्हाळ होती. त्याच्यावरून 25 ते 30 हजार लोकांना रोजगार दिला जायचा. पण आता कोल्हापूर जिल्ह्यात 200 ते 300 गुऱ्हाळ शिल्लक आहेत आणि गुळासाठी कुठल्याही स्वरूपाची आधारभूत किंमत नाही आणि गुळाचा समावेश आधारभूत किमतीत नसल्यामुळं गुळाचा व्यवसाय हा बेभरोशाचा झालेला आहे. त्याच्यात गुऱ्हाळ घराला मजूर मिळण्याची मुळातच शक्यता कमी असते. त्याच्यानंतर गुऱ्हाळ चालू करायचं झालं तर 15 लाखाच्या आसपास कामगारांना 10 ते 15 लाखाच्या आसपास उचल द्यावी लागते आणि ही उचल, त्याच्यावर भरावं लागणारं व्याज आणि गुळाला मिळणारा दर याचं जर सांगड घातली तर हा व्यवसाय फायद्याच्या पेक्षा तोट्याचा असल्यामुळं भविष्यात गुऱ्हाळघर कसल्याही परिस्थितीत म्हणजे जास्त स्वरूपात चालू दिसणार नाहीत, कारण हा व्यवसाय कोल्हापूर जिल्ह्यातून पूर्णपणे नामशेष होण्याची शक्यता आहे. सरकार म्हणतं शेतीशी शेतकऱ्याशी संबंधित उद्योगांना आम्ही हात देऊ, त्यांना मदत देऊ, त्यांना कर्ज देऊ किंवा त्यांना उभारी मिळेल असं काहीतरी करू. गुऱ्हाळघरं ही 100% शेतीशी संबंधित व्यवसाय. गुऱ्हाळघराचे मालक 90%पेक्षा अधिक सगळे शेतकरीच आहे, ज्यांचा स्वतःचा ऊस आहे. काय केलं पाहिजे सरकारनं असं वाटतं? सरकारनं पहिल्यांदा गुळाचा समावेश, जी गेली कित्येक वर्ष आम्ही 2001 पासून मागणी करतोय की गुळाचा समावेश आधारभूत किमतीत करावा. पण गुळ एकमेव, तुमच्या माहितीवर सांगतो, गुळ एकमेव असा शेतमाल आहे की जो 1978ला आधारभूत किमतीनं गव्हर्नमेंटनं खरेदी केला, पण त्याचा समावेश अजून सुद्धा आधारभूत किमतीच्या व्याख्येत केलेला नाही. त्याच्यामुळे गुळाचा ज्यावेळी दर पडतील त्याच्यावेळी शेतकरी तोट्यात जातो. त्याला कुठंतरी आधार देण्यासाठी गुळाचा समावेश सुद्धा, जसं सोयाबीन असू दे, ऊसाच्या कारखाना जसं ऊसाची आधारभूत किंमत जाहीर करतात, तसं गुळासाठी काहीतरी आधारभूत किंमत जाहीर करावी सरकारनं. आणि त्या दराच्या खाली ज्यावेळी गुळ येईल त्यावेळी तो मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सरकारनं खरेदी करावा, ही अपेक्षा गुळ उत्पादक म्हणून सर्व गुळ उत्पादक करत आहेत. या सगळ्या उद्योगाला उभारी मिळावी. किंवा एक गोष्ट आहे की शहरातल्या माणसाला कोल्हापूरचा सेंद्रिय गुळ घ्यायचा असतो, आम्ही शोधतो तो कुठे मिळेल, कोल्हापूरचा अस्सल गुळ ज्याच्यामध्ये रसायनं नाहीत, आमच्या आरोग्याला चांगला आहे असा गुळ, आणि वाटेल तितकी किंमत शहरामध्ये गुळाची जी पावडर आहे. कारण आता बहुतांश लोक आपल्या दैनंदिन जीवनातनं साखर बाद करतायत. एकतर ब्राऊन शुगर किंवा गुळाची पावडर किंवा गुळ अस्सल प्रतीचा आम्हाला हवा असतो, तो वाटेल त्या किमतीत आम्ही घ्यायला तयार असतो, पण तिथं तयार करणाऱ्या शेतकऱ्याला भाव मिळत नाही. हे सगळं दुष्टचक्र जे आहे याला कारणीभूत कोण आहे असं आपल्याला वाटतं? नाही, बऱ्याच अंशी सरकार सुद्धा ह्या गोष्टीला कारणीभूत आहे. त्याचबरोबर सरकारच्या शेतीविषयक संशोधन संस्था सुद्धा कारणीभूत आहेत. मी तुम्हाला एक गुळ उत्पादन म्हणजे सरकारचं गुळ संशोधन केंद्राचं मी तुम्हाला उदाहरण सांगेन. 2001 पासून जे गुळाची पद्धत आहे, एक सेंद्रिय गुळ तयार करायचा किंवा केमिकल विरहित गुळ तयार करायचा, हा एकच पॅटर्न गेली 15 वर्षे शेतकऱ्याला दाखवला जातोय. पण त्यांच्याकडं त्यांचं स्वतःचं एक युनिट सोडलं तर त्यांना एकही शेतकरी त्या पद्धतीचा उभा करता आला नाही किंवा शेतकऱ्याच्यात एकही युनिट त्या संस्थेला गुळ संशोधन संस्थेला तयार करता आलं नाही. जर का त्या प्राध्यापकांना जर का एकाही शेतकऱ्याला सेंद्रिय गुळाचा किंवा तुम्हाला केमिकल विरहित गुळ तयार करायचा जर एक युनिट जर उभा करता येत नसेल तर त्यांनी काय केलं याचा जाब सरकार त्यांना विचारणार का? कोल्हापूरचे पालकमंत्री, कोल्हापुरातले महत्त्वाचे नेते, राजकीय नेते, प्रशासकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आवाहन करूया की कृपया सगळ्यात मोठा जो जिल्हा आहे गुळ उत्पादक,
त्या जिल्ह्यातल्या शेतकरी ज्याला अनुभव आहे त्या शेतकऱ्याचा हा सल्ला आहे किंवा त्या शेतकऱ्यानं त्याच्या अनुभवातनं कळकळीनं सांगितलेली ही गोष्ट आहे, याचं कृपया आपण अनुकरण करावं. या सगळ्या संस्था ज्या आहेत, उत्तमरावजी खूप चांगलं बोलताय, आपण खूप छान माहिती सांगताय आणि जी ॲक्च्युअल ग्राउंड रिॲलिटी ती आपण सरकारच्या पुढे इथं मांडतोय, शेतकरी बंधूंच्या समोर मांडतोय. आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला, काय असं घडावं की ज्यानं हे सगळं सुरळीत होईल असं आपल्याला वाटतंय? कारण पुढच्या काळामध्ये त्याचा माध्यम म्हणून आम्ही नक्की फॉलोअप घेणार आहोत. काय केलं पाहिजे सरकारनं आणि प्रशासनानं? सरकारनं पहिल्यांदा जर गूळ उत्पादन कोल्हापूर जिल्ह्यात टिकवायचं झालं तर प्रत्येक सरकार असू दे किंवा प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री असू दे, गुळाच्या हंगामध्ये आश्वासन दिलं जातं, शेतकऱ्याला मुंबईला बोलवलं जातं की आपण मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून गूळ खरेदी करू. तर ते एक वेळा ह्या सरकारनं गूळ खरेदी करावा आणि शेतकऱ्याला गूळ उत्पादकाला आश्वस्त करावं, एवढीच एक विनंती आहे माझी सर्वांना. उत्तमरावजी खूप खूप धन्यवाद आणि आभार. माध्यम म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या गूळ उत्पादक शेतकऱ्याला आम्ही आश्वासन देतो, आपला हा प्रश्न सरकारच्या समोर आम्ही नक्कीच मांडू. पण एक गोष्ट आहे ती म्हणजे शेतकऱ्यानं देखील बदलत्या काळानुसार लोकांच्या गरजा काय आहेत हे ओळखून जर आपलं उत्पादन मार्केटमध्ये आणलं, त्याचं स्वतः मार्केटिंग केलं तर त्याला 4 पैसे जास्तीचे मिळतील. कारण शहरामध्ये सेंद्रिय गुळ असेल किंवा गुळाची पावडर असेल याला मोठी मागणी आहे. मग असं घडतं काय की उत्पादकाला, शेतकऱ्याला पैसे मिळत नाही आणि जिथं मागणी आहे शहरामध्ये तिथं अस्सल पाहिजे ते मिळत नाही. यात काय त्या गोष्टीचा शोध लावून शेतकऱ्यांना देखील आपल्या उत्पादनांमध्ये अधिकाधिक आधुनिकता आणली पाहिजे, लोकांपर्यंत ते पोहोचवलं पाहिजे, ही काळाची गरज आहे. धन्यवाद उत्तमरावजी. पुन्हा एकदा पीक पाणीमध्ये आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.